नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वर्ग 12वा विषय मराठी यातील जी कृतीपत्रिका आराखडा आहे, म्हणजे पेपर पॅटर्न आहे मराठी विषयाचा, तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पेपर पॅटर्नला कृतीपत्रिका आराखड्याला सुरुवात करण्या अगोदर आपण घटकनिहाय गुणविभागणी बघूयात. तर पहिला जो घटक आहे गद्य, गद्य या घटकाला 20 गुण देण्यात आलेले आहेत. त्यानंतरचा घटक आहे पद्य, पद्य या घटकाला 16 गुण देण्यात आलेले आहेत. साहित्य प्रकार या घटकासाठी 10 गुण आहेत. उपयोजित या घटकासाठी 14 गुण आहेत. व्याकरण व लेखन या घटकासाठी 20 गुण आहे. असा 80 गुणांचा 80 मार्काचा पेपर राहणार आहे. तर आता हा जो पेपर आहे, ही जी कृतीपत्रिका, ज्याला आपण कृतीपत्रिका म्हणतो, ही कृतीपत्रिका कशी असेल ते आपण बघूयात. तर पहिला विभाग जो आहे तो आहे गद्य, जो 20 गुणांचा आहे. तर यामध्ये अपेक्षित कौशल्य कोणती आहेत? तर त्यामध्ये अपेक्षित कौशल्य आहेत आकलन, स्वमत, अभिव्यक्ती. आता कृती 1 अ, कृती 1 अ त्यामध्ये काय राहील? पठित गद्यपाठावर आधारित एक उतारा देतील आपल्याला. पठित गद्यपाठावर आधारित म्हणजे काय की तुमचे जे गद्य आहे किंवा पाठ आहेत तुमच्या टेक्स्टमधले, तुमच्या पुस्तकामधले जे तुम्हाला अभ्यासक्रमासाठी आहेत, त्याच्यावर आधारित एक उतारा, एक पॅरेग्राफ तुम्हाला ते देतील 150 ते 180 शब्दांचा, आणि त्यावर आधारित कृती असतील. मग त्यामध्ये जी पहिली कृती असेल ती आकलन कृती असेल, जी 2 गुणांसाठी असेल. दुसरी कृतीसुद्धा आकलन कृती असेल, जी 2 गुणांसाठी असेल. त्यानंतर तिसरी जी कृती राहील ती राहील स्वमत अभिव्यक्ती कृती, ती 4 गुणांसाठी राहील. तर यामध्ये स्वमत आणि अभिव्यक्ती यावर आधारित प्रत्येकी एक कृती आपल्याला राहील. त्यापैकी एक सोडवणं अपेक्षित आहे. त्यानंतर 1 आ, पठित गद्यपाठावर आधारित जे आपण अभ्यासलेले प्रकरण आहेत, या प्रकरणांवर आधारित पुन्हा एक पॅरेग्राफ, एक उतारा तुम्हाला दिला जाईल 150 ते 180 शब्दांचा, आणि त्यावर कृती विचारल्या जातील. त्यामध्ये पहिले असेल आकलन कृती 2 गुणांसाठी, दुसरीसुद्धा असेल आकलन कृती 2 गुणांसाठी, तिसरी कृती असेल स्वमत आणि अभिव्यक्तीवर आधारित कृती 4 गुणांसाठी. तर स्वमत आणि अभिव्यक्ती यावर आधारित प्रत्येकी एक कृती देतील. त्यापैकी आपल्याला एक सोडवणं अपेक्षित आहे. तर ईमध्ये अपठित गद्य उतारा, म्हणजे जो तुमच्या पुस्तकात नाही, जो तुमच्या 12वीच्या मराठीच्या पुस्तकात नाही, असा अपठित गद्य उतारा म्हणजे अनसीन पॅसेज तुम्हाला देण्यात येईल 100 ते 120 शब्दांचा, आणि त्यावर कृती विचारणार आहेत. तर पहिली कृती असेल आकलन कृती 2 गुणांसाठी, आणि दुसरी एक आकलन कृती असेल तीसुद्धा 2 गुणांसाठी. असं 4 गुणांसाठी ते अपठित गद्य उतारा तुम्हाला राहील. तर हा झाला विभाग 1 गद्य. आता दुसरा जो विभाग आहे तो आहे पद्य विभाग, ज्याला 16 गुण देण्यात आलेले आहे. आता या 16 गुणांचं जे वर्गीकरण आहे, जी विभागणी आहे, ती खालीलप्रमाणे केलेली आहे. यामध्ये अपेक्षित कौशल्य आहेत आकलन, अभिव्यक्ती, काव्य सौंदर्य आणि रसग्रहण. तर याची सुरुवात होईल कृती 2 अ पासून. कृती 2 अ मध्ये पठित पद्यपाठावर आधारित संपूर्ण कविता देणे या ठिकाणी अपेक्षित आहे. पठित पद्यपाठावर आधारित म्हणजे ज्या काही कविता आपण अभ्यासल्या त्या कवितेपैकी एक कविता आपल्याला दिली जाईल.
आणि त्यावर आधारित जी पहिली कृती राहील ती आकलन कृती राहील 2 मार्कांसाठी. दुसरीसुद्धा आकलन कृती राहील, तीही 2 मार्कांसाठी. तिसरी असेल अभिव्यक्ती कृती, जी 4 मार्कांसाठी असेल. असे या कवितेला 8 मार्क 8 गुण देण्यात आलेले आहेत. तर 2 असाठी 8 गुण आहेत. आता जी कृती आहे ती आहे पठित पद्यपाठावर आधारित. म्हणजे वर जी कविता दिलेली आहे ती कविता सोडून दुसरी कविता आहे त्या कवितेच्या काव्यपंक्तीचा अर्थ लिहायला सांगतील किंवा 4 कवितेच्या ओळी देऊन त्याचा अर्थ उलगडून दाखवायला सांगतील आणि त्यासाठी तुम्हाला मिळतील 4 गुण. यामध्ये ई आहे पठित पद्यपाठावर आधारित. म्हणजे या ठिकाणी सुद्धा एक कविता जी अ आणि आ मध्ये आलेली नाही अशा पद्धतीची. तर ही जी कविता आहे कोणत्याही 2 कवितावर कृती विचारतील आणि त्यापैकी एक सोडवणं अपेक्षित राहील. उदाहरणार्थ काव्य सौंदर्यावर आधारित एखादी कृती असेल, 4-6 कवितेच्या ओळी देतील आणि काव्य सौंदर्य विचारतील, किंवा मग 4-1 कवितेच्या ओळी देतील आणि त्यावर रसग्रहण विचारतील आणि त्याला दिलेले असतील 4 गुण. तिसरा जो विभाग आहे तो आहे साहित्य प्रकार. साहित्य प्रकारामध्ये आपल्याला कथा आहे आणि त्याला 10 गुण देण्यात आलेले आहेत. यामध्ये अपेक्षित कौशल्य आहेत आकलन, स्वमत, अभिव्यक्ती. याची सुरुवात होती कृती 3 अ पासून. कथा साहित्य प्रकार परिचय जो सैद्धांतिक आहे, जो पठित उतारा आहे, आपल्या इथं पुस्तकामध्ये जो उतारा देण्यात आलेला आहे त्यापैकी 120 ते 150 शब्दांचा उतारा घेतील आणि त्यावरून पहिली य ही जी आकलन कृती राहील ती 1 मार्कांसाठी असेल आणि र ही आकलन कृती पुन्हा 1 मार्कांसाठी असेल. दुसरी सुद्धा आकलन कृती असेल ती 2 मार्कांसाठी. असे 4 गुण 4 मार्क या ठिकाणी कृती 3 अ वर आधारित राहतील. नंतर आ आहे 3A पठित कथांवर आधारित 4 कृती आपल्याला देतील. आपल्या ज्या कथा आहेत त्यावर आधारित 4 कृती देतील. त्यापैकी 2 सोडवणं अपेक्षित आहे. प्रत्येक कथेवर एक स्वमत कृती आणि एक अभिव्यक्ती कृती देतील. जे पहिलं राहील स्वमतावर आधारित 2 कृती असतील त्याला 3 गुण आणि अभिव्यक्तीवर आधारित 2 कृती असतील त्याला 3 गुण आपल्याला मिळतील. म्हणजे ह्या ज्या 4 कृती देण्यात आलेल्या 4पैकी आपल्याला 2 कृती सोडवाव्या लागणार आहेत. त्यानंतर चौथा जो विभाग आहे तो आहे उपयोजित मराठी आणि यासाठी 14 गुण देण्यात आलेले आहेत. आणि यामध्ये अपेक्षित जे कौशल्य आहेत ते आहेत आकलन, उपयोजन आणि कौशल्य. तर यामध्ये अ ही कृती राहील उपयोजित घटकांवर आधारित आकलन कृती, ज्याला 4 गुण देण्यात आलेले आहेत. मग 1 ते 4 जे उपयोजित घटक आहेत त्यावर आधारित प्रत्येकी 2 गुणांसाठी 4 आकलन कृती देणार आहेत आणि त्यापैकी 2 सोडवणं अपेक्षित आहे. आता आमध्ये उपयोजित घटकावर आधारित उपयोजन, कौशल्यावर आधारित कृती यासाठी 10 गुण देण्यात आलेले आहेत. तर 1 ते 4 जे उपयोजित घटक आहेत त्यावर आधारित प्रत्येकी 5 गुणासाठी उपयोजन व कौशल्य यावर आधारित 4 कृती देतील आणि त्यापैकी आपल्याला 2 सोडवणं अपेक्षित राहील. आता वळूया 5व्या विभागाकडं. 5वा विभाग असेल व्याकरण व लेखनचा. आता व्याकरण आणि लेखनासाठी 20 गुण देण्यात आलेले आहेत. तर यामध्ये अपेक्षित कौशल्य जे आहेत ते आहेत आकलन, उपयोजन, स्वमत, अभिव्यक्ती, भाषा सौंदर्य. त्यामधील अ ही जी कृती आहे या कृतीमध्ये व्याकरण घटक व वाक्प्रचार, यामध्ये व्याकरण घटक व वाक्प्रचार यावर आधारित कृती देतील.
त्यामध्ये पहिलं जे आहे वाक्य रूपांतर, यासाठी 2 गुण आहेत. समाससाठी 2 गुण, प्रयोग यासाठी 2 गुण, अलंकारासाठी 2 गुण, वाक्प्रचारसाठी 2 गुण, असे सगळे 10 गुण या कृतीमध्ये आहे. आणि दुसरी कृती आहे ज्यामध्ये दिलेलं आहे निबंध लेखन. तर निबंध लेखनमध्ये खालीलपैकी एका विषयावर सुमारे 200 ते 250 शब्दांचा निबंध लिहायचा आहे, निबंध लेखन करायचं आहे. तर 5 पैकी एकावर तुम्हाला निबंध लिहायचा आहे. तर एक राहील वर्णनात्मक निबंध, दुसरा व्यक्तिचित्रणात्मक निबंध, तिसरा आत्मवृत्तात्मक निबंध, चौथा कल्पनाप्रधान निबंध आणि 5वा वैचारिक निबंध. या 5 पैकी एका विभागावर किंवा एका टॉपिकवर तुम्हाला निबंध लेखन लिहायचं आहे आणि त्यासाठी 10 गुण देण्यात आलेले आहेत. तर ही होती घटकनिहाय गुण विभागणी आणि कृतीपत्रिकेचा आराखडा, म्हणजे पेपर पॅटर्न, जे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये, नातेवाईकांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही माहिती असेल, प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये त्या लिहा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.